तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या जाहिरातीबद्दल. ही जी मित्रांनो जाहिरात असणार आहे, ही न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड, इंडिया, तारापूर, महाराष्ट्र साइट यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरू करूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला एका डेली जॉबची अपडेट दिली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. तर मित्रांनो, ही जी जाहिरात असणार आहे त्यामध्ये वेगवेगळे 7 पदे असणार आहे. इथे पदांबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. पहिलं जे पद असणार आहे सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल हे पहिलं पद असणार आहे. त्यासाठी टोटल जागा मित्रांनो 2 असणार आहेत. त्याचबरोबर स्टायपेंडरी ट्रेनिंग किंवा सायंटिफिक असिस्टंट यासाठी टोटल जागा मित्रांनो असणार आहे 12 जागा असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केले आहे. ते तुम्ही सविस्तर या पी-डी-एफमध्ये बघू शकता. त्यानंतर तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन यासाठी टोटल 83 जागा 83 जागा असणार आहेत. त्यानंतरचे ते पद असणार आहे ते असणार आहे एक्स-रे टेक्निशियन त्यासाठी मित्रांनो टोटल ज्या जागा असणार आहेत 2 जागा असणार आहेत. असिस्टंट जी-आर यासाठी 6 जागा असणार आहेत. असिस्टंट जी-आर-1 एफ-एंड-ए यासाठी टोटल 5 जागा असणार आहेत. त्याचनंतर शेवटचं पद म्हणजे असिस्टंट जी-आर-1 सी-अँड-एम-एम ह्यासाठी टोटल 4 जागा असणार आहेत. अशा मित्रांनो विविध पदे यामध्ये असणार आहेत. त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण आता बघूया. त्याआधी मित्रांनो इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केले आहे किंवा एका पर्टिक्युलर डिसिप्लिनप्रमाणे, पर्टिक्युलर ट्रेंडप्रमाणे त्यांनी ते पदांचे विश्लेषण केले आहे. ते तुम्ही सविस्तर या पी-डी-एफमध्ये बघू शकता. ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. ही एक चांगली संधी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला पे स्केल मित्रांनो चांगल्या लेव्हलचा दिला जाणार आहे. आणि तुम्हाला पगार किती दिला जाणार आहे ते आपण बघून घेऊया. पहिल्या पदासाठी जे काही एक सायंटिफिक असिस्टंट हे पद असणार आहे. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो टोटल जो पगार असणार आहे अप्रॉक्सिमेट सगळे अलाउन्स ॲड केल्यानंतर हा ₹55,000 पर मंथ इतकी तुमची सॅलरी असणार आहे. मित्रांनो सॅलरी बघू शकता. सॅलरी ही हाय स्केलची असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी अर्ज करणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर टेक्निशियन बी दुसऱ्या पदासाठी 34,000 तुम्हाला पगार असणार आहे यामध्ये. त्यानंतर टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन यासाठी तुम्हाला ₹40,000 पगार असणार आहे आणि जे काही असिस्टंट जे-आरचे जे काही पदे असणार आहे त्यासाठी ₹40,000 अशा प्रकारे तुमचं सॅलरी यामध्ये असणार आहे. सॅलरीचं त्यांनी डिस्ट्रिब्युशन सविस्तर या पी-डी-एफमध्ये मेन्शन केलेलेच आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. इथे बघा जे काही असिस्टंट जे-आरचे जे काही पदे असणार आहेत एच-आर, एफ-एंड-ए किंवा सी-अँड-एम-एम यासाठी तुम्हाला एनी बॅचलर डिग्री म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर बॅचलरची डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मिनिमम तुम्हाला 50% मार्क यामध्ये असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतरचे ते पद असणार आहे एक्स-रे टेक्निशियन. इथे बघा त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे एच-एस-सी म्हणजेच 12वी मिनिमम 60% मार्क तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे. सायन्समधून 12वी झाले असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर 1 इयरचा तुम्हाला मेडिकल रेडिओग्राफी किंवा एक्स-रे टेक्निक ट्रेड सर्टिफिकेट किंवा मिनिमम 2 वर्षाचं तुम्हाला रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन फुल टाईम वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. इथे तुम्हाला एकतर एक्सपिरियन्स लागेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट जरी असेल आणि तुमच्या 12वी नंतरचं तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचे ते पद असणार आहे ते असणार आहे कॅटेगरी सेकंड स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर यासाठी इथे बघा एच-एस-सी म्हणजे 12वी तुम्हाला लागणार आहे किंवा आय-एस-सी इन सायन्स स्ट्रीममध्ये तुमची झाली असेल विथ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला इथे सुद्धा लागणार आहे. तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार मित्रांनो कॅटेगरी सेकंड स्टायपेंडरी ट्रेनी यासाठी तुम्हाला 10वी पास असाल मिनिमम 50%नी इन सायन्समधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट तुमचा आणि सायन्स सब्जेक्ट कंपल्सरी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा आय-टी-आय सर्टिफिकेट तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आय-टी-आय सर्टिफिकेट तुम्हाला पर्टिक्युलर फील्डमध्ये इथे लागणार आहे. त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाईड केलेलीच आहे. नंतरचे ते पद असणार आहे ते असणार आहे कॅटेगरी फर्स्ट स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे. बी-एस-सी तुमचं झालं असणार आहे. मिनिमम 60% तुम्हाला इथे लागणार आहे. बी-एस-सी शॅल बी विथ फिजिक्स ॲज अ प्रिन्सिपल अँड केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स ॲज सबसिडरी or BSc with chemistry as principal and physics, mathematics, statistical, electronic and computer science as subsidiary or BSc with chemistry, mathematics subject as with equal weightage
जर तुमच्याकडे असेल हे क्वालिफिकेशन तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मॅथेमॅटिक्स इन एच-एस-सी 12वी तुमची मॅथेमॅटिक्स असणे यामध्ये गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट आयदर एस-एस-सी ऑर एच-एस-सी म्हणजे 12वी किंवा 10वी तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट असणं गरजेचे असणारच आहे. त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल यासाठी तुम्हाला डिप्लोमा विथ नॉट लेस दॅन 60% म्हणजे डिप्लोमामध्ये तुम्हाला 60% असणे गरजेचे असणार आहे. कशामध्ये पाहिजे डिप्लोमा? तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे मित्रांनो कॅटेगरी 1 स्टायपेंडरी म्हणजे डिप्लोमा होल्डर इन इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आपण आता बघूया यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, तुमची एज लिमिट काय असणार आहे? एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी मित्रांनो 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डीच्या पर्सनसाठी एस-सी-एस-टी कॅटेगरीच्या 15 वर्ष एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. ओ-बी-सीच्या कॅटेगरीवाल्यांसाठी 13 वर्षांचं एज रिलॅक्सेशन इथे मेन्शन केलेले आहे. त्यानंतर या पोस्टसाठी अर्ज कुठे करायचा? अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे ते आता बघूया. मित्रांनो अर्जाला सुरुवात ही 15 जानेवारी 2026 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. शेवटची जी तारीख असणार आहे 4 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. जेव्हापासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होईल म्हणजे 15 तारखेपासून आपल्या चॅनलवरती त्यावरती एक अपडेट दिली जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.